जिद्दीने डॉक्टर झालेल्या तरुणावर काळाचा घाला. शेती, जनावरं सांभाळून शिकवलेल्या मुलाचा अपघाती अंत. मंडूर पंचक्रोशीवर शोककळा. मंडूरपैकी धुमाळवाडी, तालुका गगनबावडा इथील कष्ट, जिद्द आणि आईवडिलांच्या त्यागाच्या बळावर डॉक्टर झालेला तरुण डॉक्टर सुनील नंदगावकर यांचा मरळी, तालुका पन्हाळा नजीक झालेल्या भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. मंगळवारी पहाटे ही बातमी गावात पोहोचताच अवघं मंडूर सुन्न झालं. अवघ्या 28व्या वर्षी काळाच्या पडद्याआड गेलेला सुनील हा फक्त डॉक्टर नव्हता, तर संघर्षातून उभं राहण्याचं जिवंत उदाहरण होतं. आईवडिलांनी आयुष्यभर कष्टाची भाकर खाल्ली. वडील दिवसभर शेतीत राबायचे, तर जनावरांचा सांभाळ करून संसाराचा गाडा ओढायचे. आईनं पदराला गाठी मारत संसार सांभाळला, पण मुलाचं शिक्षण कधी थांबू दिलं नाही. प्रसंगी थोडीफार शेती विकावी लागली, कर्जाचं ओझं सहन करावं लागलं, तरी माझा मुलगा डॉक्टर व्हायलाच पाहिजे हा निर्धार त्यांनी सोडला नाही. त्या त्यागाचं चीज करत सुनील यांनी BHMS पदवी संपादन केली. डॉक्टर होण्याचं बालपणीचं स्वप्न त्यांनी जिद्दीच्या बळावर पूर्ण केलं. 2 वर्षापूर्वी निवडे साळवन बाजारपेठेत त्यांनी स्वतःचं छोटंसं हॉस्पिटल सुरू केलं. मंगळवारी पहाटे 3च्या सुमारास कोल्हापूरहून गावी परतत असताना मरळी परिसरात त्यांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला. अपघात इतका भयानक होता की त्यांचा जागीच मृत्यू झाला. पहाटेही काळीच पिळवटून टाकणारी बातमी गावात धडकताच धुमाळवाडीवर दुःखाचा डोंगर कोसळला. काही काळ गावात चूलही पेटली नाही. गावातील प्रत्येक डोळा पाणावला होता. गरीबाच्या घरचं लेकरू डॉक्टर झालं होतं, पण देवाला तेही पाहावलं नाही, अशा शब्दांत अनेकांनी भावना व्यक्त केल्या. महान कार्य न्यूजसाठी विजय बकरी, राधानगरी.